सॉरी हां प्रेक्षकांनो, काल रिव्ह्यू देणं झालं नाही आणि आजही उशीर झाला कारण माझ्या मुलाची तब्येत बरी नाही आहे, जरा दवाखान्यात जात होतो आम्ही म्हणून उशीर झाला। काल त्यांनी पाठलाग केला होता गौतमीचा, पण तरीसुद्धा बयोच्या हाती काहीच लागलं नाही। आज रमाकांत तिला विचारतोय, वहिनी सह्या झाल्या नाही का अजून, म्हणजे तुम्ही सह्या घेतल्या नाही का? तेव्हा गौतमी म्हणते नाही केल्या आज शुभमकडने सह्या। तेव्हा रमाकांत म्हणतो असं कसं, दादा नेहमी सह्या करतो आणि आज का केल्या नाही? आता गौतमी म्हणते ते मला काही माहिती नाही आहे, मला जास्तीचे प्रश्न विचारू नका, नाही केल्या त्याने नाही केल्या सह्या आणि माझं डोकं खाऊ नका। आता जा तुम्ही, इथे आधीच जुन्या जमिनी विकणं होत नाही आणि चालले नवीन जमीन विकायला, जा आता त्या बयोचं काही करा। तर आता रमाकांत विचार करतो ह्या बयाला काय झालं? आरव म्हणतो बयो अगं तू खरंच ऐकलं होतंस का सह्याबद्दल? तेव्हा ही बयो म्हणते अरे आत्यानं मला अगदी बरोबर माहिती दिली आरव दादा, असं शक्यच नाही आहे, आत्या चुकीची माहिती दिली आणि आम्ही स्वतः बाबाची सही बघितली, बाबाची सही मला ओळखता येते रे। आता बयो म्हणते तुझी आई स्टोरूमकडे गेली ना तिकडे आणि अचानक दिसेनाशी झाली, तिकडे स्टोरूम आणि आपलं बॉटनीचं काय बायोलॉजीचं काय प्रॅक्टिकल रूम वगैरे आहे असं काहीतरी म्हणते ती। आणि बोलता बोलता आता तिच्या वडिलांचा म्हणजे शुभमकरांचा फोटो मागते आरवकडे। आरव जेव्हा फोटो दाखवतो तेव्हा ती म्हणते दादा अजूनही तुझ्या मनाच्या कोपऱ्यात बाबा आहेत ना, म्हणजे तुला विश्वास आहे की आपल्या बाबा आपल्याला मुद्दाम सोडून नाही गेले? इरा आता हे सगळं अर्धवट ऐकते आणि मोठ्याने टाळ्या वाजवते आणि आरवला म्हणते दादा तू हे चांगलं नाही केलंस, तू आम्हाला खोटं बोललास ना, अरे तू बाबाचा फोटो का ठेवलास मोबाईलमध्ये? तुला मम्माने सांगितलं होतं ना, अरे बाबा आपल्याला सोडून निघून गेला आणि तुला अजूनही त्याच्याबद्दल काही वाटतं का? तेव्हा ती झटापट करायला लागते तो फोटो डिलीट करण्यासाठी। आरव ओरडतो तिच्यावर आणि म्हणतो इरा माझा मोबाईल सोड। इरा म्हणते तुला ना मी दाखवते आता, तुला मम्माने सांगितलं होतं ना या भिकारडीच्या दळभद्रीच्या मागे लागू नकोस म्हणून, तू ऐकत नाहीस ना मम्माचं। आता बयो म्हणते हे बघ इरा, दादा मला फक्त फोटो दाखवत होता, यापेक्षा जास्त आम्ही काहीच बोलत नव्हतो। इरा बयोवर डाफरते आणि म्हणते तू मध्ये बोलू नकोस ग, तुझ्याशी बोलत नाहीये मी आणि माझा बाबा आहे, तो तुझा बाबा नाही आहे। आता ही लगेच म्हणते थांब आता मम्माला फोन करून सांगते सगळं आरव दादा। आरव म्हणतो हे बघ एवढं काही झालेलं नाही आहे, तू जरा शांत राहशील का, तमाशा करू नकोस इरा। इरा म्हणते तमाशा मी नाही, तमाशा तू सुरू केलायस, थांब आता तू घरी ये बघते तुझ्याकडे। आणि बयोला म्हणते लांब राहायचं माझ्यापासून। आता हे सगळं पोहोचलंय गौतमीपर्यंत सगळं पोहोचलंय। तर आता ही गौतमी आणि इरा दोघी मिळून आरववर ओरडतात। इरा म्हणते हा पहिल्यापासून त्या बयोसोबतच राहतोय जशी ती आली। आता आरव म्हणतो नाही ग मम्मा, अगं खरंच मी बयोसोबत नाही राहत। गौतमी म्हणते खोटं बोलू नकोस, सकाळीच मी तुला तिच्याबरोबर बघितलं होतंस म्हणूनच इरा तुझ्यावर चिडचिड करते, तुला सांगितलं ना एकदा तिच्यासोबत राहत जाऊ नकोस म्हणून। ती पोरगी आपलं सगळं आयुष्य खराब करायला पुन्हा आली आहे आणि तू तुझ्या बाबाचा फोटो बघत होतास म्हणे। आरव म्हणतो नाही ग मम्मा, माझं ऐकून तरी ऐकून घे माझं। पण गौतमी म्हणते नाही, एवढं सगळं केलं तुमच्यासाठी, तुम्हाला माझी काहीच पर्वा नाही आहे। शुभमकर ये बाबा, तूच त्यांना हवा आहे, आता माझी काही गरज राहिली नाही आहे त्यांना। आता ती मुद्दाम इमोशनल ब्लॅकमेल करत असते। इरा तिच्या जवळ जाते आणि म्हणते नाही ग मम्मा, आय नीड यू, मला तुझी गरज आहे, मला बाबाची आठवण अजिबात येत नाही। आरव म्हणतो खोटं बोलू नकोस इरा, आपल्या लहानपणीच्या आठवणीबद्दल आपण बोलत होतो तेव्हा तू रडत होतीस ना बाबाची आठवण काढून। इरा आता काहीच बोलत नाही, शांत बसते। मग आरव म्हणतो खोटं कशाला बोलतेस, जे आहे ते एक्सेप्ट कर ना। पण आता लगेच इरा तिच्या आईकडे बघते आणि आरवला म्हणते असं काही नाही आहे, तुला वाटतंय तसं अजिबात नाही आहे। पण आता गौतमी तमाशा करते मुद्दाम, म्हणजे आगदावणेपणा करते आणि म्हणते मी किती केलं ना तरी त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही। आता हे दोन्ही पोरं तिच्या जवळ जाणार असतात पण ही लगेच तिथून उठून निघून जाते तनतन करून। इरा आणि आरव दोघे मम्मा मम्मा करत तिच्या मागे चालले, पण गौतमी मात्र तिच्या खोलीत जाऊन दरवाजा लावून घेते आणि तिची तगमग सुरू आहे, कारण तिला माहिती आहे बयो आल्यामुळेच हे सगळं घडतंय। ती मनाशी विचार करत असते या बयोमुळेच आता सगळे पहिले पाढे गिरवावे लागणार आहे, हिच्यामुळे ना आता काहीही होऊ शकतं ना, हिच्यापासून आता सावध राहायलाच हवं, खूप झालं आता। प्रेक्षकांनो गौतमीचे धाबे दणाणलेत असं म्हणायला हरकत नाही आहे। आता ती विचार करते की नेमका बयोचा बंदोबस्त कसा करायचा आणि बाहेरून ही पोरं बिचारे दरवाजा वाजवत असतात, मम्मा दार उघडणं। इरा म्हणते दादा तुला कळतं ना रे, अरे मम्माची तब्येत बरी नाही आहे, ती आजारी असते तरी तू मुद्दाम वागतो ना असा। आरव म्हणतो इरा अगं मी काही वागलेलो नाही आहे, तू आधी मम्माला आवाज दे। आता इकडे बयो रस्त्याने जात असते तेव्हा रमाकांत तिला रस्त्यात गाठतो। बयो तिथे त्याच्याकडे बघते, म्हणजे त्याने जोरात गाडी नेली आहे तिच्यासमोर आणि ब्रेक दाबला, त्यामुळे रस्त्यात जरा माणसं जमा झाली आहेत। आता रमाकांत म्हणतो अरे काही नाही, ती माझ्या ओळखीचीच पोरगी आहे, माझ्या गावची आहे, जा तुम्ही सगळेजण। आता तिथून हकलवून दिले त्याने लिटरली लोकांना। आणि मग बयोला म्हणतोय काय गे खाली मुंडी पाताळ धुंडी, कुठे चालली होतीस? तेव्हा बयो त्याच्याशी न बोलता निघून जात असते पुढे। तेव्हा रमाकांत पुन्हा तिला थांबवतो आणि म्हणतो काय गे बयो
कुठे निघालीस ग, कातळगावला निघालीस का? अवघाच म्हणजे तिला टाइमपास म्हणून हुलकावतोय हा, म्हणजे काहीतरी भीती दाखवायचं म्हणून. पण बयो त्याला मस्त सडेतोड उत्तर देते हा. ती म्हणते नाही कातळगावला नाही निघाले, पण काय ना काका, कातळगावला मी जाऊ तरी शकते, पण तुम्ही अशी काही कामं केली आहेत की त्यामुळे तुम्हाला कातळगाववरून पळून यावं लागलं म्हणे. घना आणि गोट्या काकाने मला निरोप दिलाय, तुम्ही जिथे दिसताल ना तिथे तुम्हाला उलटं टांगून मारायचं असं सांगितलंय त्यांनी. आता रमाकांत म्हणतो एक कार्टे, हे बघ जास्ती चुरू जीप चालू नको, हे तुझ्या मनाचं सांगते ना, तू तुझ्या औशीप्रमाणे जीप चालवायला शिकली आहेस आता. तेव्हा बयो खूप चिडते आणि म्हणते माझ्या आईचं नाव घ्यायचं कारण नाही या मध्ये. तुम्हाला काय बोलायचं आहे ना ते माझ्याशी बोला तुम्ही, माझ्या आईला मध्ये आणायची गरज नाहीये. रमाकांत म्हणतो ना तुझी ना हीच लायकी आहे, तू ना आमच्या तुकड्यावरती तिकडे राहत होतीस असं काहीतरी तो शब्द बोलून जातो विचित्र असा. तेव्हा बयोला खूप संताप येतो. बयो म्हणते मला बोलताय का, आणि तुम्ही पण त्या गौतमीच्या तुकड्यावरच राहताय ना. रमाकांतला आता खूप राग येतो आणि म्हणतो रस्त्यातच म्हणून वाचलीस आता असं म्हणून तो गाडीत बसून निघून गेलाय. जरा या दोघांमध्ये शाब्दिक चकमक दाखवली आहे एवढंच, पण बयो मात्र त्याला न घाबरता अगदी व्यवस्थित उत्तरं देते. मस्त दाखवलंय त्यांनी, आता जरा छान दाखवत आहेत ते. तर आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की ही गौतमी म्हणत असते बयोला कळलंय बहुधा शुभंकर हॉस्पिटलमध्ये, पण ते दुष्यंत म्हणतात अगं तसं नाही होणार, असं कशाहून वाटतंय तुला. तेव्हा गौतमी म्हणते ती स्टोरूमकडे जाताना मी बघितलं तिला, आणि बयोने शुभंकरांचे सगळे फोटो प्रिंट काढलेत आणि आता ती सगळ्या कॉलेजमध्ये बहुतेक लावणार आहे की तिचे बाबा हरवलेत इथे जवळपास. म्हणजे तिचं मन सांगतंय तिला की तिचे वडील हॉस्पिटलमध्येच कुठेतरी आहे, म्हणून तिला ते सारखे सतत भास त्यांचा होत असतो. तर प्रेक्षकांनो असा होता आजचा रिव्ह्यू. खरंच सॉरी काल देता आला नाही, जेन्युनली सॉरी, कारण तसं रिझनच होतं. पण आज मात्र उशीर झाला तरी रिव्ह्यू दिलाय प्रेक्षकांनो. त्यामुळे प्लीज लाईक करायला आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.